नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय नारायण शेळके लिखित कादंबरी असा मी काय गुन्हा केला. कालच्या भागात आपण बघितलं की छोटी चित्रा खूप आजारी पडली. शरदचा मित्र तिथे आला, त्यांनी पैसे दिले म्हणून तिला घेऊन हे दाम्पत्य पुण्यामध्ये आलं. तिला ट्रीटमेंट मिळाली, ती बरी झाली. परत हे भोरला आले आणि त्यावेळेला आई आप्पासुद्धा भोरला परत आले. त्यामुळे आपली कथानायिका थोडीशी निर्धास्त झाली. आई आप्पा पुण्याहून आल्यामुळे मी थोडी रिलॅक्स झाले आणि दैनंदिन काळजी मिटली. पण माझ्या या कष्टाच्या परिस्थितीत काहीही फरक पडलेला नव्हता. उलट 2 माणसं वाढली, त्यामुळे माझं कामही वाढलं. आर्थिक परिस्थितीबरोबर शारीरिक स्थिती ढासळायला लागली. ताप येत होता, पण मी औषधाशिवाय तो ताप अंगावर काढत होते. त्याला पर्याय नव्हता. मी विश्रांती घेऊच शकत नव्हते. आई आप्पा भोरला आल्याचा यांना फायदा झाला, हे गावभर फिरायला मोकळे झाले. काही असलं तरी प्रत्येक गोष्टीला मर्यादाही असते. आता तापाबरोबर खोकलाही वाढला होता. भूक लागत नव्हती. अन्नावरची वासना उडाली होती. कोरड्या उलट्या सुरू झाल्या. डॉक्टर वाळिंब्यांचं औषध चालू होतं. दवाखान्यात जाण्याचेही त्राण नव्हते माझ्या अंगात. मी तशीच उठत बसत दवाखान्यात जायची. डॉक्टर म्हणायचे सुद्धा, "अगं नंदिनी, तुझ्या अंगात त्राण नसताना, अंगात 3-3 ताप असताना तू का औषध न्यायला येतेस? घरात दुसरं कोणी नाही का?" काय उत्तर देणार सांगा. खरं तर घरात माझ्या दोन्ही मुली सोडल्या ना तर दुसरं होतं कोण? आप्पा होते, आई होत्या, शरद होता, पण कुणालाही माझ्याबद्दल दया, माया, प्रेम नव्हतं. पदरी पडलं आणि पवित्र झालं अशी माझी अवस्था झालेली होती. मी जगले काय आणि मेले काय कुणालाही पर्वा नव्हती. त्याच दरम्यान मोठा भूकंप झाला. एवढा मोठा भूकंप पहिल्यांदाच झालेला होता. भिंती पडत, दाराच्या कड्या वाजत, फळीवरचे डबे खाली येत, इलेक्ट्रिकचे खांब हालायचे. जमिनीतून विचित्र विचित्र आवाज यायचे. खिडक्यांच्या काचा, पत्रे वाजायचे. लोक घरातून रस्त्यावर पळत. माझ्या वाढत्या आजारपणामुळे मी खूप घाबरून गेले होते. पळणं सोडा, साधं चालणं सुद्धा मला जमत नव्हतं. त्यावेळी मी दवाखान्यातून औषधं घेऊन येत असताना पोतनीसाच्या वाड्यासमोर मी चक्कर येऊन पडले आणि चक्क बेशुद्ध झाले. कोणीतरी घरी येऊन सांगितलं, तेव्हा हे तिथे आले आणि त्यांनी मला उचलून आणलं. मी जवळजवळ गेल्यात जमा होते. हातपाय गार पडले होते. यांनी माझ्या हातापायाला ब्रँडी चोळली, तेव्हा मी जराशी शुद्धीवर आले. डॉक्टरांना बोलवण्यात आलं. ते म्हणाले, "हिला औषधाने गुण येत नाहीये. तेव्हा तिला नेऊन एक्सरे काढा, ब्लड तपासा, त्याशिवाय मी काय औषध देणार नाही." घरच्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानं वागण्याच्या ऐवजी निदान होत नाही तर हा डॉक्टर कशाला झाला? उठसूट पुण्याला जायला सांगतो हा. हां, मग डॉक्टर तुम्ही इथे कशासाठी आहात? असे तारे तोडून त्यांनी डॉक्टरच बदलून टाकला. दुसऱ्या डॉक्टरची ट्रीटमेंट चालू झाली. त्याच्या औषधाने ताप उतरायचा, पण पुन्हा चढायचा. त्यानंतर 2 तासांनी त्याची नोंद ठेवायला सांगितली. घरात थर्मामीटर नव्हता. शेजाऱ्याकडून मागून आणला. तापाची नोंद ठेवायला लागलो तर तो 102 ते 104च्या दरम्यान असायचा. मात्र आईंना ते खोटं वाटत होतं. "अगं, तुला खरंच एवढा ताप असता तर तू तापाच्या गुंगीत गेली असतीस. तुझा आवाज तर खणखणीत आहे. एवढा ताप असता तर तुझा आवाज क्षीण नसता का झाला? खोल गेला असता आवाज. थर्मामीटर बिघडलेला दिसतोय तो." अहो आई, थर्मामीटरमध्ये मशीन नसतं, फक्त पारा असतो. मला अक्कल शिकवू नको ग तू. डॉक्टरांच्याकडनं थर्मामीटर घेऊन ये, त्यात बघ. आईंचा पाराच चढला होता. आईंच्या म्हणण्याप्रमाणे डॉक्टरांकडनं थर्मामीटर आणला आणि नोंद ठेवायला लागलो तर त्यात सुद्धा 102 ते 104 ताप दिसायला लागला. तेव्हा कुठे आईंचं तोंड बंद झालं. ह्याच सुमाराला यांना मुंबईला मर्फी रेडिओ कंपनीमध्ये नोकरी लागली. काकांची मेहुणी मर्फी कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होती. काकांनी तिला यांच्या नोकरीबद्दल सांगून ठेवलेलं होतं. तेव्हा तिच्या ओळखीने ह्यांना नोकरी लागली, त्यामुळे हे मुंबईला गेले. रखरखीत वाळवंटात पाण्याचा झरा दिसावा ना तसा मला दिलासा मिळाला. हे त्या नोकरीवर रुजू झाले. मर्फी कंपनी ठाण्याला होती. हे दादरला त्यांच्या आत्याकडे राहून दादर ते ठाणे लोकलनं प्रवास करायला लागले. पगार 200 ते 250 रुपये होता, म्हणजे माझ्यापेक्षा 5 पट.
काही न करता रिकामं भटकण्यापेक्षा ते नोकरीला लागले आणि आमच्या बुडत्या संसाराला काडीचा का होईना आधार मिळाला. शरद घरी असताना जरी त्याचा मला फारसा उपयोग होत नसला तरी मला मानसिक आधार होता तो. कारण मी त्याची बायको होते आणि नाही म्हटलं तरी त्याला माझ्याबद्दल वाटायचं. पण आता मी पूर्ण निराधार झाले होते. माझी प्रकृती दिवसेंदिवस ढासळत होती. योग्य निदान करून त्यावर औषधोपचार होत नव्हते आणि किरकोळ औषधांचा काही उपयोग होत नव्हता. माझं वजन झपाट्याने कमी व्हायला लागलं. 6 महिन्यात 30 पौंड वजन कमी झालं. आता फक्त 60 पौंड वजन होतं माझं. झिजून झिजून माझ्या शरीराचा सांगाडा दिसायला लागला. खोकल्याची ढास 15-15 मिनिटं थांबत नसायची. खोकून खोकून बरगड्या दुखायला लागल्या. कोरड्या उलट्या सुरू झाल्या. अन्नाबद्दल शिसारी निर्माण झाल्यामुळे खाणं पिणं बंद झाल्यात जमा होतं. मी अंथरुणात दिसत नव्हते, इतकी क्षीण झालेली होते. हाडं जमिनीला टोचायला लागली होती. पण माझ्या दुखण्याचं गांभीर्य आईंना किंवा आप्पांना नव्हतं. रामनवमीचे दिवस होते. आप्पा घरात पूजा करत होते तर आई स्वयंपाक करत होत्या. त्यावेळेला मला खोकल्याची एवढी उबळ आली की प्राणच कंठाशी आले. जीव जातोय का काय असं वाटायला लागलं. मी जीवाच्या आकांताने ओरडले. आप्पा पूजा करता करता बाहेर आले आणि कपाळावर आठ्या चढवत म्हणाले, काय झालं ग ओरडायला? वास्तविक बघता त्यांना माझी अवस्था दिसत होती. मी घाबरलेली, घामाघूम झालेली. अशा अवस्थेत मी त्यांना म्हणाले, आप्पा मला खरंच सहन होत नाही आहे, मला ससूनला ॲडमिट करा. तिथे माझ्यावर योग्य ते उपचार होतील. तिथे जरी फुकट उपचार होत असले तरी औषधांचा खर्च आणि पुण्याला जायचा याचा खर्च तो कोणी करायचा? अहो आप्पा, माझ्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. मला माझ्या मुलींसाठी तरी जगू द्या. तुला काही होत नाही आहे, काही होणारही नाही आहे. थोडं सहन करायला शिक. तुला आपल्या घरची परिस्थिती माहिती आहे ना. पण मी आता काय करू? मरण काही माझ्या हातात नाही ना. माझी या यमयातनातून सुटका तरी करा. मी तुम्हाला हात जोडते, काहीतरी करा. हे बघ, आम्ही काही करू शकत नाही. तुला डॉक्टरचं औषध चालू आहे, तुला गुण येत नाही, त्याला आम्ही काय करणार? मोठ्या डॉक्टरकडे जाऊन उपचार करायला माझ्याकडे पैसा नाही आहे, नाईलाज आहे माझा, आप्पा निर्विकारपणे म्हणाले. आईंच्या ऑपरेशनच्या वेळी तुम्ही रेडिओ विकायला निघालात कारण ती तुमची बायको आणि ह्यांची आई होती. मी तुमची कोणी नाही का हो? मी मेले काय जगले काय तुम्हाला काय फरक पडणार आहे? मी त्यांची करुणा भाकत होते, धाय मोकलून रडत होते, पण त्यांना काही पाझर फुटत नव्हता. चैत्र महिन्यापासून माझी प्रकृती ढासळत होती. आता पौष महिना चालू होता. जवळजवळ 8 महिने माझ्या प्रकृतीचा क्षय होत होता. तरीही हे लोक माझ्याकडे त्रयस्थासारखे बघत होते. मी पराधीन, लाचार, निराधार. मरणाच्या दिशेनं माझी वाटचाल चालू होती आणि आप्पा आईंनी डोळ्यावर झापड बांधून टाकली होती. नवऱ्याला हे माहिती होतं, पण तोही माझ्याकडे गांभीर्यानं बघत नव्हता आणि वडिलांनाही काही सांगत नव्हता. मी मरणाला घाबरत नव्हते, पण माझा जीव ऋचा आणि चित्राभोवती घुटमळत होता. हे लोक त्यांचेही हाल करतील त्यांच्यावर माझा विश्वासच नव्हता. एक दिवस शालिनी देसाई नावाची माझी मैत्रीण खूप दिवसांनी मला भेटायला आली आणि माझी अवस्था बघून तिला धक्का बसला. कळवळली ती अक्षरशः. अगं बाई, तू नंदिनीच आहेस ना? काय ग तुझी ही अवस्था? तिच्या सहानुभूतीच्या शब्दांनी माझा दुःखाचा बांध फुटला आणि मी ढसढसा रडायला लागले. तिने माझा कृशा हात हातात घेतला, माझं सांत्वन केलं. तिने माझ्या डोळ्यात माझी व्यथा वाचली आणि आप्पांना म्हणाली, अहो काय ही हिची अवस्था झाली आहे? तुम्ही हिला पुण्याला चांगल्या डॉक्टरांकडे का घेऊन जात नाही? इथल्या डॉक्टरांचं औषध चालू आहे की. आता गुण येत नाही हिला, त्याला आम्ही काय करणार आहोत? अहो म्हणूनच मी म्हणते, हिला जर इथे गुण येत नाही आहे तर तिला पुण्याला का घेऊन जात नाही तुम्ही दाखवायला? काय करणार हो, सगळी सोंगा आणता येतात, पैशाचं कुठे आणता येतं का? अहो पण पुण्याला ससूनमध्ये मोफत उपचार होतात, तिथे घेऊन जा ना. उपचार फुकट होता तो, पण बाकीचा खर्च कोणी करायचा? आमच्याकडे काही पैसेच नाही आहेत. मग हिला काय असं मरू देणार का? काय परमेश्वराची इच्छा असेल तसं होईल. परमेश्वराची का तुमची? आता शालिनी चिडली. अहो तुमच्या पोटची मुलगी असती तर तिला अशी मरू दिली असती का तुम्ही? हे बघा, ज्याचे प्रॉब्लेम ज्याचे त्याला माहिती. फुकटचे सल्ले द्यायला काय जातंय? मैत्रिणीला भेटायला आलीस ना तू, तिला भेट आणि निघ चल. आता आप्पाही चिडले.
त्यावर शालिनी गप्प बसली आणि म्हणाली, "हे बघ नंदिनी, तू धीर सोडू नकोस. आम्ही यातून काहीतरी मार्ग काढू." तिने दुसरी मैत्रीण वंदना तिला ही परिस्थिती सांगितली. वंदना धावत आली. माझी शोचनीय अवस्था तिने बघितली. तिलाही खूप वाईट वाटलं. एका असहाय्य मुलीला हे लोक सडून मारतील, तेव्हा आपल्याला काहीतरी करायला हवं. तिने एका रात्री सगळ्या मैत्रिणींची मीटिंग घेतली आणि आपली मैत्रीण नंदिनी प्रभू ही संकटात सापडलेली असून मृत्यूशी झुंज देतीये, तेव्हा तिला वाचवण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. त्या सगळ्यांनी वर्गणी केली. जमा झालेला पैसा आप्पांकडे दिला आणि सांगितलं, "आप्पा, तुमची पैशाची अडचण आमच्या लक्षात आली आहे, तेव्हा आता हे पैसे घ्या आणि तिला ताबडतोब पुण्याला हलवा. उद्या संक्रांतीची भोगी असली तरी तिला उद्याच्या उद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करा. स्पेशल टॅक्सी करून जा." तेव्हा कुठे आप्पा तयार झाले. मी पण माझ्या वडिलांना चिठ्ठी लिहिली. त्या चिठ्ठीत लिहिलं, "नाना, तुमची मुलगी म्हणून नाही तर एक अनाथ 2 मुलांच्या आईला प्राणाची भीक घाला. मदत करा, म्हणजे हे लोक मला पुण्याला नेतील." त्यावर आई नानांना म्हणाली, "अहो, नंदिनी संकटात आहे. तिच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. सगळं विसरा, तिला मदत करा." "हे बघ, ती तिच्या कर्माची फळं भोगतीये. फार फार तर आपण परमेश्वराजवळ तिला बरं वाटू दे म्हणून प्रार्थना करू." पण तरीही त्यांचं बापाचं हृदय. ₹100 पाठवलेत. शेवटी भोगीच्या दिवशी पुण्याला जायचं ठरलं. आईंनी खिचडी केली होती, पण मला एक घास गेला नाही. मुलींना सांभाळण्यासाठी आईंना घरी थांबणं आवश्यक होतं, त्यामुळे त्या माझ्याबरोबर पुण्याला येऊ शकत नव्हत्या. माझ्याबरोबर यायला कुणीतरी बाई माणूस पाहिजे होतं. शेवटी माझी भोरची मावशी तयार झाली. दुपारच्या गाडीने आम्ही पुण्याला जाण्यासाठी एसटीत बसलो. माझे शेजारी माझी मावशी होती. माझे हातपाय गार पडायला लागले होते. मावशी तेल चोळत होती. तरीही मी बेशुद्ध पडले. मावशी घाबरली, पण हातापायाला चोळायला दिलेलं औषध आणि तेल चोळायचं काम मात्र ती करत होती. 2 तासांनी आम्ही कसं तरी ताराचंद हॉस्पिटलमध्ये पोचलो. मला स्ट्रेचरवर ठेवून ताबडतोब ॲडमिट करण्यात आलं. पुण्याच्या काकांना कळवण्यात आलं. नियमाप्रमाणे सगळ्या तपासण्या झाल्या. रिपोर्टप्रमाणे ट्रीटमेंट सुरू झाली. पण निदान चुकल्यामुळे माझी तब्येत जास्तच बिघडली. डोळ्यापुढे सारखी अंधेरी येत होती. खोकल्यानं मी हैराण झाले होते. त्यामुळे माझी चिडचिड वाढली होती. मावशी मात्र प्रेमाने माझी सेवा करत होती. भानावर आले तर मीच तिला म्हणाले, "मावशी, रागवलीस का गं? मला क्षमा करा." "नाही गं पोरी, तुझ्यावर कशाला रागवेन मी? तू दुःखानं हैराण झाली आहेस. अशा वेळी होते माणसाची चिडचिड. तू काही मुद्दाम करत नाही आहेस हे मला समजतं हां." तिचे मायेचे शब्द ऐकले आणि मला गहिवरूनच आलं. चुकीचं निदान आणि औषधांचे साईड इफेक्ट यामुळे माझी आधीच तोळामासा असलेली प्रकृती झपाट्यानं बिघडायला लागली. मी सिरियस झाले. डॉक्टरांनी माझी जगण्याची आशाच सोडून दिली. त्यांनी तशी आप्पांना कल्पना दिली. आप्पांनी कर्तव्य म्हणून सगळ्या नातेवाईकांना कळवून टाकलं आणि शेवटचं भेटून जा असंही सांगितलं. नाना पुण्यातच होते. त्यांच्या दृष्टीने मी लग्न झाले तेव्हाच मेलेली होते. त्यामुळे ते हॉस्पिटलमध्ये मला भेटायला यायला तयार नव्हते. पण कुलकर्णी गुरु आणि लिमये काका यांनी त्यांचं मन वळवून ते दोघे मला भेटायला हॉस्पिटलमध्ये आले. त्यावेळी लिमये काकांनी सांगितलं, "पुण्यामध्ये डॉक्टर मराठे हे छातीचे स्पेशालिस्ट आहेत. त्यांची माझी चांगली ओळख आहे. तेव्हा त्यांना मी नंदिनीची ही केस सांगतो. शिवाय ससूनला त्यांचा वारसुद्धा असतो." काका डॉक्टर मराठेंशी बोलले आणि त्यांनी मला ताबडतोब ससूनला ॲडमिट करायला सांगितलं. अशा सिरियस कंडिशनमध्ये ॲम्ब्युलन्समधनं आमची वरात ससूनमध्ये आली. पुन्हा सगळ्या चाचण्या, एक्सरे सगळं करण्यात आलं. डॉक्टर मराठेंना योग्य ते निदान झालं. छातीत फुफ्फुसाच्या खालच्या बाजूला 2 भोकं पडली होती हे त्यांना दिसलं. "लिमये, या मुलीने बरेच महिने दुखणं अंगावर काढलंय बरं का, आणि घरच्या लोकांच्या हलगर्जीपणामुळे केस आता या थराला आली आहे," डॉक्टर मराठे म्हणाले. "डॉक्टर, नेमकं काय झालंय?" "अहो, हिला झालाय टीबी." त्या काळी टीबी महाभयंकर रोग मानला जायचा आणि या रोगानं माणसं मरतही होती. त्यावेळी सायन्स एवढं प्रगल्भ नव्हतं, पण आता आधुनिक उपचार पद्धतीमुळे रोगी पूर्णपणे बरा होतो. योग्य निदान झाल्यामुळे त्या दृष्टीने उपचार चालू झाले. अशक्तपणासाठी सलाईन सुरू केलं. त्यातनं औषधं दिली जायला लागली. शिवाय आवश्यक ती इंजेक्शन्स सुरू झाली. मी हळूहळू स्वर्गाच्या दारातून एक एक पाऊल मागे यायला लागले. आता मला भूक लागायला लागली. आता माझा धोका टळला होता.
मावशी भोरला परत गेली. आप्पा 15 दिवस पुण्यात होते. ते रोज एक चक्कर टाकत होते. येताना खारी, बिस्किटं, फळं आणत होते. जेवण हॉस्पिटलचं होतं. ससूनमध्ये रोज सकाळी 5:30ला उठवत असत. वेणी फणी झाली की आंघोळीला पाणी देत. तोपर्यंत बेड तयार करून ठेवत. 9 वाजता ग्लासभर दूध आणि ब्रेड मिळत असे. त्याबरोबर 2 फळेही देत असत. 10 वाजता डॉक्टरांची राऊंड. दुपारी 12-12:30 वाजता जेवण मिळे. 4 वाजता परत चहा मिळे. रात्री 7-7:30 वाजता रात्रीचं जेवण, असा हा हॉस्पिटलचा दिनक्रमच होता. घरच्या जेवणाची सर हॉस्पिटलच्या जेवणाला येत नसे, पण मला मात्र ते परब्रह्म वाटत होतं. कारण मी घरी असताना एक वेळच्या जेवणालाही महाग होते. त्यामुळे मला अन्नाची किंमत समजलेली होती. इथं मिळणारं अन्न माझ्या दृष्टीने सुबत्ता होती. सुरुवातीला मी माझे पारोसे कपडे घरी काकूकडे धुवायला पाठवत होते, पण काकांनी सांगितलं की हे कपडे घरचे लोक धुवायला तयारच नाहीयेत. तेव्हा मी काय समजायचंय ते समजले. आणि त्यांचंही बरोबरच होतं. कारण हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे या पेशंटच्या सगळ्या गोष्टी वेगळ्या ठेवायला लागतात. तेव्हापासनं मी अंघोळीच्या वेळेसच माझे कपडे धुवून टाकायला लागले. माझ्या वॉर्डात एक 15-16 वर्षांची दम्याची पेशंट ॲडमिट झाली होती. तिचे हाल मला बघवत नव्हते. हॉस्पिटलमध्ये 7-8 दिवस होती ती. एक रात्री तिच्याजवळ कोणीच नव्हतं. तिची तब्येत एकाएकी बिघडली. तिला उलट्या व्हायला लागल्या. माझ्या अंगात त्राण नसतानाही मी तिचं उलटीचं भांडं उलटं करत होते, साफ करून ठेवत होते. रात्रभर त्यामुळे माझ्याही डोळ्याला डोळा लागला नाही. जास्त झालं की नर्सला बोलवत असे. नर्स मला म्हणाली, "ए प्रभूबाई, अगं तू तुझ्या दुखण्याकडे बघ. आम्ही आहोत ना तिच्याकडे बघायला." दुसऱ्या दिवशी तिचे आई वडील आले. त्यावेळी ती सिरियस झालेली होती. शेवटी त्या मुलीचा मृत्यू झाला. माझ्या डोळ्यासमोर तिचा मृत्यू झाला. त्यामुळे मी घाबरले. झोपेतही ती माझ्या डोळ्यासमोर मला दिसायची. शेवटी विचार केला की मृत्यू हा अटळ आहे, कधीतरी तो येणारच आहे. तो आपल्याशी पाठशिवणीचा खेळ पण खेळतोय की. आपल्यात तो ओळखीचा आहे. त्याला काय घाबरायचंय? मी जवळजवळ 1 महिना ससूनमध्ये होते. आता मी हिंडायला फिरायला लागले होते. महिनाभर मी मुलींना पाहिलं नव्हतं. त्यांना एकदा भेटावं, त्यांना पाहावं, असं सारखं वाटत होतं. पण हॉस्पिटलच्या वॉर्डमध्ये लहान मुलांना आणायला परवानगी नव्हती. शरदनी मुलींना ससूनमध्ये आणलं, पण त्यांना आवारात थांबवलं आणि मला बाहेर बोलवून घेतलं. मुलींना बघून मला खूप उचंबळून आलं. त्यांना छातीशी कवटाळावं, त्यांचे पापे घ्यावेत असं वाटत होतं, पण इच्छा असून सुद्धा मी तसं करू शकले नाही. मुली माझ्याकडे केविलवाण्या नजरेनं बघत होत्या. तरी रुचा मला म्हणाली, "आई, तू घरी कधी येणार आहेस? आम्हाला तुझी खूप आठवण येतेय." "येईन हं बाळ, लवकरच घरी येईन मी." हे म्हणताना मला अश्रू आवरत नव्हते. दुरून का होईना मुलींची भेट झाली, त्यामुळे मला खूप समाधान वाटलं. त्याप्रमाणे माईंना चालता येत नसतानाही त्या कुबड्या घेऊन मला भेटायला आल्या. मला पाहून माईला रडू कोसळलं. जी अवस्था माझी मुलींच्या बाबतीत झाली, तीच अवस्था तिच्या बाबतीत झाली. तिला बघताच तिला बिलगावं, तिच्या कुशीत तोंड लपवून रडावं, असं मला वाटत होतं. पण दाटलेल्या भावनांना डोळ्यांवाटे वाद करून देण्याशिवाय मी काहीच करू शकले नाही. तिच्या भेटीने मला खूप आनंद झाला. माझ्या मनाला उभारी मिळाली होती. ती 3-4 दिवस राहणार होती मावशीकडे. मला गुळाची पोळी, मुगाची खिचडी खूप आवडते, म्हणून ती एक दिवस पेढेगाठी डब्यात गरम गरम मुगाची खिचडी, त्यावर साजूक तूप आणि गुळाची पोळी घेऊन आली. मला खाऊ घालताना तिच्या चेहऱ्यावरचं वात्सल्य आणि आनंद ओसंडून वाहत होता. मी ससूनमध्ये ॲडमिट झाल्यापासून डोक्याच्या केसांची आबाळ झाली होती. नाणं नाही, विंचरणं नाही, तेल नाही. त्यामुळे माझ्या डोक्यात उवा झाल्या होत्या. माझं जेवण झाल्यावर आईने माझ्या डोक्याला तेल लावलं, विंचुरलं, वेणी घातली. मी एक उवाची फणी आणायला तिला सांगितलं. मी वेडीवाकडी वागले. मी तिची गुन्हेगार होते. तरी माझ्याविषयी मनात कुठलंही किलमिश न ठेवता तिने मला अंतःकरणापासून माफ केलं आणि त्यावर मायेचं पांघरूणही घातलं. खरंच माझी आई खूप धन्य आहे. तिच्या प्रेमाचं, वात्सल्याचं वर्णन करावं तेवढं थोडं आहे. आत्तापर्यंतच्या वैराण आयुष्यात हा जो थोडा तिचा सहवास मिळाला, तो मला पुढे कित्येक वर्ष उभारी देणार होता. काही नसलं तरी मला आई आहे हे मी माझं भाग्यच समजते. आजारपणामुळे केस नीट विंचरता येत नव्हते. शिकेका लावून न्हाता येत नव्हतं. रोज डोक्याला तेल लावायला मिळत नव्हतं. त्यामुळे माझ्या केसांची आबाळ झाली, डोक्यात उवा झाल्या, त्या चावायलाही लागल्या. सारखं खाजवावंसं वाटत होतं.
पण आपण पांढरपेशी माणसं, इतरांसमोर खसा खसा खाजवू शकत नव्हते मी. डोक्यात चावल्यामुळे वेड्यासारखं व्हायचं. कुणाकडून तरी केस विंचरून घ्यावेत असं वाटायचं, पण घेणार कुणाकडनं? तेव्हा आपल्यालाच विंचरावे लागत. लोकांच्या समोर ओवांचं प्रदर्शन करायची लाज वाटायची, म्हणून इतर पेशंट झोपून उठायच्या आत मी उठायचे, केस विंचरून ओवा मारायचे. केस विंचरून विंचरून इतके गळाले की त्याची 2 गंगावनं तयार झाली. पण अलीकडे माझ्या प्रकृतीत सुधारणा होत होती. डॉक्टर मराठे यांनी मला औंध इथल्या टीबी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचा सल्ला दिला आणि मला औंधच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आलं. औंध इथलं टीबी हॉस्पिटल फार मोठं आहे, गावापासून लांब आहे. इथे नाना जातीची, धर्माची, आबालवृद्ध स्त्री पुरुष ॲडमिट होतात. मला पहिल्यांदा तिथे बुजल्यासारखं झालं. एवढ्या लोकात आपण एकटे होत असं वाटायचं. पण हळूहळू ओळखी वाढत गेल्या आणि समजलं की आपल्यासारखे समदुःखी खूप आहेत. एकमेकाला आधार देऊन एकत्र कुटुंबासारखं राहिलं तर दुःख हलकं होतं, मनावरचं दडपण कमी होतं आणि जगायला एक उभारीच मिळते. मी जवळजवळ 1 वर्ष औंधच्या हॉस्पिटलमध्ये होते. आप्पांनी मला जे काही एकदा ॲडमिट केलं ना, त्यानंतर वर्षभर ते मला भेटायलाही आले नाहीत. आईंना मी दोष देत नाही, कारण माझ्या 2 मुलींची त्यांच्यावर जबाबदारी होती. त्यामुळे त्या येऊ शकल्या नाहीत. तरी त्या एकदा पुण्याला आल्या होत्या, पण मला त्या भेटल्या नाहीत याचं मला मात्र वाईट वाटलं. शरदही मुंबईहून सुट्टीच्या दिवशी मला भेटायला येऊ शकला असता, पण त्याने ढुंकूनही पाहिलं नाही. मला प्रश्न पडला की आपण शरदवर प्रेम केलं का आणखीन तारुण्य सुलभ आकर्षणालाच आपण प्रेम समजलो. आकर्षण संपलं, प्रेम आटलं अशी आपली अवस्था आहे. खरं प्रेम असतं तर तो सापाला दोर समजून वर चढून आला असता किंवा दुथडी वाहणाऱ्या पुरातून पोहत आला असता, पण तसं काही घडलं नाही. हॉस्पिटल आणि तिथले लोक हे माझं कुटुंब झालं होतं. हॉस्पिटलमधले सगळे सण उत्सव साजरे होत. 15 ऑगस्ट 26 जानेवारीला इमारतीला दिव्यांची रोषणाई करत, रंगीत पताकांनी आवार सजवत सगळ्यांना पक्वान्न भोजन मिळत असे. एकादशीला उपवासाचं करत होते, गणेशोत्सव साजरा करत होते, त्यामुळे दुःखी मनाला सुख मिळत असे. रोजच्या जीवनातला कंटाळवाणेपणा जाऊन अंगात उत्साह संचारत असे. पेशंट मनुष्य जरी असला तरी त्याच्या अंगात काही कलागुण असतात, पण त्याच्या आजारपणाच्या दुःखात ते दडपले गेले असतात. प्रगट होण्यासाठी, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा दुःख हलकं करण्यासाठी या कलागुणांचा औषध म्हणून उपयोग केला पाहिजे, म्हणून हॉस्पिटलमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम आखले जातात. आठवड्यातून 1 दिवस समुपदेशनावर व्याख्यान ठेवलं जातं. टीबी पेशंटनं घ्यायची काळजी, त्यांनी इतरांशी कसं वागायचं, इतरांना संसर्ग होऊ नये म्हणून कशी खबरदारी घ्यायची, पथ्यपाणी, औषधोपचार यावर तज्ज्ञ डॉक्टरांचं व्याख्यान असे. हॉस्पिटलमधले सिनियर डॉक्टर, ज्युनियर डॉक्टर, नर्स, सेवक वर्ग हे सगळे पेशंटबरोबर अतिशय प्रेमानं वागत, त्यामुळे पेशंट स्वतःचं दुःख विसरत असत. करमणुकीच्या कार्यक्रमात मी गाण्यामध्ये आणि हस्ताक्षर स्पर्धेत भाग घेतला होता. तसं माझं हस्ताक्षर चांगलं आणि त्यात स्पर्धा म्हणून मी काळजीपूर्वक आणि वळणदार अक्षर काढलं. मला पहिला नंबर मिळाला. सगळ्यांनी माझं कौतुक केलं, समाधान वाटलं. पण मनाला खंत वाटली की इथे आपल्या रक्ताच्या नात्याचं, प्रेमाचं कोण आहे? त्यांना माझी काय किंमत आहे? जिथे वर्षभर मी जिवंत आहे का नाही याची कोणी दखलच घेतलेली नाही आहे. त्यामुळे माझ्या यशाला, कौतुकाला दुःखाची झालर लागलेली होती. गाण्याच्या स्पर्धेच्या वेळी माझी तब्येत ठीक नव्हती. सारख्या चक्र येत होत्या. त्यामुळे ऐनवेळी मी नाही म्हटलं, पण सगळ्यांनी मला आग्रह करून खुर्चीत बसून गाणं म्हणायला परवानगी दिली. कधी बहर कधी शिशिर परंतु दोन्ही एक जीवाचे हे गाणं मी खड्या आवाजात तल्लीन होऊन गायलं. टाळ्यांच्या कडकडाटात माझं कौतुक झालं. अंतःकरणच भरून आलं. डोळ्यातून आनंदाश्रू व्हायला लागले. या गायन स्पर्धेतही मला पहिला नंबर मिळाला. मला चौकटीवर दोऱ्यानं विणलेला रुमाल आणि दोरखंडाची विणलेली पिशवी बक्षीस म्हणून मिळाली. बक्षीस काहीही असो, माझ्या दृष्टीनं कौतुकाचे शब्द आणि शाब्बासकीची थाप ही लाख मोलाची आहे. वर्षभर हॉस्पिटलमध्ये कशाचीही कमतरता नव्हती. मात्र उणीव होती ती घरच्या माणसांची. ती खोलवर खुपत होती. आणाभाका घेऊन प्रेमविवाह केला. ज्याच्या विश्वासावर घरदार सोडलं तो नवरासुद्धा वर्षभर भेटायला आला नाही किंवा त्यांनी 2 ओळीचं पत्रही पाठवलं नाही.
मग मला कळलं की प्रेमाची धुंदी दारूच्या नशेसारखी असते. त्यात माणूस काहीही बरळतो, शुद्धीवर आला की विसरतो. माझ्या प्रेमाची अशी शोकांतिका झाली हे माझं दुर्दैव. मात्र माझे भाऊ महिना 15 दिवसांनी मला भेटायला यायचे. येताना मला हव्या असलेल्या वस्तू म्हणजे तेल, साबण, फळं, बिस्किटं घेऊन यायचे. वामनदादा मला दरमहा ₹25 सुद्धा पाठवत होता आणि ते पैसे मी माझ्यासाठीच वापरावेत, इतर कुणाला देऊ नये असं त्याचं सांगणं होतं. माईसुद्धा मला भेटायला औंधला आली होती. तिला माझी अवस्था बघवत नव्हती. नानांचा राग मात्र अजून कायम होता. वामनदादांनी पाठवलेल्या पैशातून मी माझे छंद जोपासत होते. दोऱ्याची बटण तयार करून त्यापासून मी बटणांचं तोरण तयार केलं. त्याला जवळजवळ 2 महिने लागले. माझ्या रुच्यासाठी, चित्रासाठी लहान लहान वुलनचे स्वेटर विणले. टॉवेलच्या पिशव्या, रुमाल भरले. रुच्याला रंगीत छत्री आवडायची, ती मी पुण्याहून आणून घेतली. 4-6 महिन्यात माझी तब्येत 50 ते 60% सुधारली. अशक्तपणा कमी होत गेला. चक्कर येणं कमी झालं. भूक वाढली. रात्रीच्या जेवणाच्या वेळी सकाळसाठी म्हणून 1 पोळी काढून ठेवत होते. ती सकाळी चहाबरोबर मी खात असे. डॉक्टरांच्या लक्षात आलं की मला सासरच्या लोकांनी टाकलंय, तेव्हा ते स्वतःजवळची औषधं आणि टॉनिक्स मला देत. डॉक्टरांच्या रूपाने मला परमेश्वरच भेटला होता. आलेले दिवस राहत नाहीत, तसेच गेलेले परत येत नाहीत. मी जवळजवळ 95% बरी झाले. वर्षाअखेर मला डिस्चार्ज मिळाला. मिसेस प्रभू, तुम्ही आता पूर्ण बऱ्या झाल्या, आता घरी जायचं आहे का नाही? हो डॉक्टर, तुमच्या कृपेने मी बरी झाली आहे. तुमचे उपकार नाही विसरणार मी जन्मभर. आम्ही आमचं कर्तव्य केलं आहे, त्यासाठी तर आम्हाला नेमलं आहे इथे. पण डॉक्टर, ड्युटी आणि व्रत यात फरक असतो की नाही? तुम्ही सगळ्यांनी आपलेपणाने प्रेमाने केलं म्हणून मी लवकर बरी झाले. अहो, पदवी घेताना आम्हाला त्या व्रताची शपथच घ्यायला लागते. ते जाऊ द्या. आता घरी गेल्यानंतर औषधं वेळच्या वेळी घ्यायची, पथ्य पाणी कसोशीने सांभाळायचं, नियमित आहार, विश्रांती महत्त्वाची. भावी आयुष्याला शुभेच्छा. अच्छा. मी त्यांचा निरोप घेतला. माझ्या खोलीत आले. शेजारच्या काळे वहिनी माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, नंदिनी ताई, बरं झालं हा, तुमची सुटका झाली. आता डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे वागा, नाहीतर माझ्यासारखी अवस्था होईल. का हो ताई, तुमच्या बाबतीत काय घडलं? अगं बाई, मी 3 वर्षापूर्वी या आजारातनं पूर्ण बरी झाले होते. मग कोकणात घर, शेतीवाडी, नोकर चाकर होते, पण त्यांच्यासाठी स्वयंपाक करणं, त्यांना घरच्यांना जेवायला वाढणं, विहिरीवरून पाणी शेंदणं, अशी सगळी कष्टाची कामं मी करायला लागले. त्याचा परिणाम म्हणून माझं दुखणं उलटलं. मी पुन्हा हॉस्पिटलात येऊन पडले. हो पण ताई, तुम्ही काळजी घ्यायला हवी होती ना. अगं, आपण वरून चांगल्या दिसतो, धडधाकट दिसतो, पण आतून पोखरलेले असतो ना, ते लोकांना समजत नाही. पण आपली आपल्यालाच माहिती पाहिजे बरं. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. आता घरी गेल्यानंतर कोणाची भीती न बाळगता तू स्वतःची काळजी घे. कुणीही तुला विश्रांती घे असं म्हणणार नाही आहे. ती आपली आपण घ्यावी लागते, नाही तर माझ्यासारखी अवस्था होईल. ताई, तुम्हीही लवकर बऱ्या व्हाल बरं. मला डिस्चार्ज मिळाला आहे, मला घेऊन जा, असं मी आप्पांना पत्र पाठवलं, पण 8 दिवस झाले तरी ते आले नाहीत. त्यांचं पत्रही आलं नाही. मी आप्पा यायची वाट बघत होते. आप्पा काही येत नव्हते. मी ह्यांनाही पत्र पाठवलं की मला डिस्चार्ज मिळाला आहे, मला भोरला घेऊन जा. पण त्यांच्याहीकडे सामसूम. डिस्चार्ज मिळूनसुद्धा 15 दिवस मी तिथेच. लोक मला विचारायला लागले की अद्याप तुम्ही इथे कशा? अहो, मला न्यायलाच आलं नाही कोणी. कोणी आलं नाही, मग निदान नवऱ्याने तरी यायला पाहिजे ना. मला तर वाटतं त्यांनी तुम्हाला टाकलं असणार. हे असले प्रश्न मला विचारले जायला लागले. बरं, डिस्चार्ज मिळाला होता, त्यामुळे इथे किती दिवस राहू देणार? मलाच गिल्टी वाटत होतं. मी यांना पुन्हा मुंबईला पत्र पाठवलं की अद्याप आप्पा मला न्यायला आले नाहीत. मी एकटी गेले असते, पण माझ्याकडे पैसे नाहीत. त्याच्यावर ह्यांचं उत्तर आलं, मी तुला वेगळे पैसे पाठवू शकत नाही. आप्पांना मी पैसे पाठवतो, तू आप्पांकडनं मागून घे. माझी कोंडी झाली. आई जेवू घाली ना, बाप भीक मागू देईना. माझ्या नशिबानं आमच्या शेजारच्या ताईला ॲडमिट करण्यासाठी त्यांचा भाऊ अशोक हॉस्पिटलमध्ये आला. तो वामनला चांगला ओळखत होता. मी धाडस करून त्याला म्हटलं, मी वामन दिवेकरची बहीण नंदिनी प्रभू. तुम्ही आमच्या वामनला ओळखता? म्हणजे काय, वामन मित्र आहे. मग माझी एक अडचण आहे, मला भोरला जायचं आहे, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. तुम्ही मला रामेश्वर चौकात सोडाल का? तिथे माझी काकू राहते आणि मला ₹10 द्या उसने. वामनदादा तुम्हाला तुमचे पैसे देईल. मी त्याला सांगेन,
माझं एवढं काम करावं? ताई, त्यात कसले ऋण हो? तुमच्या अडचणीला उपयोगी पडलं ना, मला समाधान आहे. त्यांनी मला ₹10 दिले, रामेश्वर चौकात सोडलं. अशा प्रकारे हॉस्पिटलमधनं तर माझी सुटका झाली. मी अचानक आलेली बघून काका-काकूला आश्चर्य वाटलं. "अगं नंदिनी, तू अचानक कशी?" मला 15 दिवसापासून डिस्चार्ज मिळाला होता, पण मला न्यायला कोणी आलं नाही. कोणी पैसेही पाठवले नाहीत. शेवटी आमच्या शेजारचा अशोक त्याच्या बहिणीला ॲडमिट करायला औंधला आला होता. त्यांनी मला इथे आणून सोडलं. आणि काकू, मी इथे राहणार नाहीये. मी दुपारच्या गाडीने निघाले भोरला. हे ऐकून काका-काकूच्या मनावरचा ताण कमी झाला. "अगं बाई, आता जेवून जा हो." मी तिथे जेवले, थोडी विश्रांती घेतली आणि 2:30च्या गाडीने भोरला निघाले. श्रोते हो, हा होता आजचा भाग. आपल्या कथानायिकेची टीव्हीमधून मुक्तता झालेली आहे. हॉस्पिटलमधनं डिस्चार्ज घेऊन ती भोरला निघाली आहे. बघू पुढे काय होतंय उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.